धर्माचं फळ मोक्ष आहे. धन प्राप्तीमध्ये धर्माची सार्थकता नाहीये. खूप पैसा मिळाला म्हणजे आपला धर्म ठीक झाला असं नाहीये. धर्माचं फळ मोक्ष आहे. आणि धन जे आहे ते धर्मासाठीच आहे. धनात धर्मम. आणि भोगविलास हे धनाचं फळ नाहीये. आणि भोगविलासांचं फळ म्हणजे इंद्रिय तृप्ती नाहीये. तर त्याचा हेतू केवळ जीवन निर्वाह आहे. म्हणून जीवनाचं फळ म्हणजे तत्वजिज्ञासा, कर्म करून स्वर्गप्राप्ती हे नाही आहे. राजा रे, मुनीश्वर हो, श्रद्धाळू जे मुनी लोक आहेत ते भागवत श्रवणानं प्राप्त झालेल्या ज्ञान वैराग्ययुक्त भक्तीनं आपल्या हृदयामध्ये त्या परमात्म्याचा अनुभव घेतात. तुम्ही सुंदर प्रश्न विचारले. पहिला प्रश्न काय होता? मानवी जीवनामध्ये अत्यंत श्रेयस्कर काय, कल्याणकारी काय, कल्याणाचं साधन काय? दोन गोष्टी आहेत, एक प्रेयस आणि एक श्रेयस. प्रेयस शब्दाचा अर्थ आहे जे मनाला आवडतं, मनाला भावतं, त्याला प्रेयस असं म्हणतात. त्याच्यावरनं प्रेयसी हा शब्द आला. प्रेयस म्हणजे मनाला आवडणारं. मनाला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीनं आपलं कल्याण होतच असं नाही. जे जे मनाला आवडतं ते आपलं कल्याणकारी असतंच असं नाही. मनाला काय आवडतं? सामान्यतः मनाचा हा स्वभाव आहे, त्या मनाला विषय मनापासून आवडतात. छान कपडे, छान सेंट, छान पदार्थ मनाला मनापासून आवडतात. मनाला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीनं आपलं कल्याण होतच असं नाही. आंब्याचा रस खूप आवडतो. छान हापूस आंब्याचा रस तयार केलाय, सांगितलं समोर ठेवलाय, पाहिजे तेवढा घ्या. पाहिजे तेवढा रस खाल्ला. पण डॉक्टरने सांगितलं तुम्हाला मधुमेह आहे, फार गोड खायचं नाही. पण खाल्लं. मनाला आवडणारा विषय, रस खाल्ला, परिणाम तब्येत बिघडेल. परिणामे विषमिव, गीतेमध्ये भगवंताने स्पष्ट सांगितलंय. त्याचा परिणाम चांगला असणार नाही. आणि याउलट काही गोष्टी अशा असतात ज्या मनाला आवडत नाही. परमार्थ करणं मनाला आवडत नाही. तुम्ही लोक रंगलेले आहात म्हणून तुम्हाला सोडवत नाही. पण जे नवीन लोक आहेत ना, पुष्कळ काही लोक आहेत ज्यांना परमार्थ नाही आवडत. आम्हाला पुष्कळ लोक भेटतात, ते म्हणतात महाराज आम्ही काय असलं भानगडीत पडत नाही. आम्ही आमच्या मंडळीला सांगून दिले काय परमार्थ करायचं तर तू कर. मनाला परमार्थ करणं आवडत नाही. पण जर बळच त्या मनाला परमार्थ करायला लावला, बळच त्या मनाला नाम घ्यायला लावलं. सुरुवातीला नाम घेणं आवडत नाही, पण ज्या बळच मनानं नाम घेतलं. श्री महाराजांच्याकडे एक साधक आला आणि त्यानं म्हटलं महाराज मला नामामध्ये प्रेम निर्माण होत नाही, काय करू? एखादं अनुष्ठान सांगा आम्हाला नामात प्रेम निर्माण व्हावं यासाठी. महाराजांच्याकडे नामाशिवाय दुसरं काहीच नसायचं. महाराजांनी म्हटलं तुला नामातलं प्रेम हवंय ना, मग तू नामच घे. जितकं अधिक नाम घेशील तितकं नामात प्रेम तुला निर्माण होईल. नामात रंगुनी या, अरे या नामामध्ये रंगून सगळे व्यवहारातले जे भोग आहेत ते सेवन करावेत. नामामध्ये नामाचं अधिष्ठान त्याला असावं. सुरुवातीला भगवंताची भक्ती मनाला करावी वाटत नाही, पण बळच जर केली तर, आणि मन जर त्या ठिकाणी रमलं ना, तर किती बाहेर काढलं तरी ते पुन्हा येत नाही बाहेर. आता आता कोठे धावे मन,
तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला से आनंद, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया. आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, तुझे चरण देखिलेना, तुझे चरण देखिलेना. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मानवी जीवनामध्ये कल्याणकारी, श्रेयस्कर, आत्यंतिक कल्याणकारी भगवत भक्ती आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात दिलंय. चौवेदी जाण साई शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे एकमुखानं भगवान श्रीहरीला गातात. आणि म्हणून भगवान श्रीहरीचं नाम हे सकल शास्त्रांचं सार आहे. तिसरा प्रश्न होता भगवंताचे अवतार किती. किती अवतार आहेत भगवंताचे? असंख्य अवतार आहेत. भक्तानं इच्छा केल्यानुसार तो प्रकट होणार आहे. भक्तेच्छुपात्त रूप आहे. अवतार आहे असंख्य. रामचरित मानसात त्याचं उत्तर दिलंय. हरि अनंत हरिकथा अनंत, हरि अनंत हरिकथा अनंत. चौथा प्रश्न होता भगवान अवतार का घेतात, याचं उत्तर स्वतः भगवंतांनी दिलंय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं रक्षण, साधूंचं परित्राण, दुष्टांचा विनाश हे भगवंताच्या अवताराचं कारण आहे. भगवान अवतार घेऊन काय करतात, पाचवा प्रश्न होता. काय केलं राम अवतार घेऊन, काय केलं कृष्ण अवतार घेऊन, कशासाठी राम अवतार घेतला? सहज कोणाला हेच वाटेल की रावणाला मारण्यासाठी, पण भगवंतानी रावणाला मारण्यासाठी अवतार घेतला असं नाही. अवतार घेतल्यानंतर रावणाला मारलं तो भाग निराळा, पण त्यासाठी अवतार नाही घेतला. मला सांगा, रामावतार झाला नसता रावणाला कोणी मारलं असतं, पण शबरीचं सांत्वन कोणाच्या दर्शनानं झालं असतं? अहल्येचा उद्धार रामरायाशिवाय कोणी केला असतं? गोपींचं सांत्वन कृष्णाशिवाय कोणाच्या दर्शनानं झालं असतं? आणि म्हणून भगवान परमात्मा अवतार घेतात. अवतार घेऊन काय करतात? आपल्या भक्तांच्या संगतीचं सुख भगवान अनुभवतात. आपल्याला जसे त्याची संगती मिळावी वाटतं ना, तसं त्याला सुद्धा असं वाटतं आपल्याला भक्तांची संगती मिळावी, भगवत भक्तांची. शेवटचा प्रश्न होता, धर्म कुणाला शरण गेला? धर्मानं पाहिलं भगवान श्रीकृष्णाने आपलं संपूर्ण तेज भागवतामध्ये ठेवलंय, म्हणून धर्म भागवताला शरण आला. धर्मम भागवते स्थितः. 6 प्रश्न विचारले, त्याची उत्तर दिली. भगवंताने किती अवतार घेतले? भागवतात 24 अवतार आहेत. क्रमक्रमानं आपण पुढे पाहणार आहोत. आणि अशा भगवंताच्या अवतार लीलांचं हे दिव्य ज्ञान महर्षी वेदव्यासाने निर्माण केलं. इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितं उत्तम श्लोक चरितं चकार भगवान ऋषी. भगवंताच्या अवतारांच्या कथा या भागवतामध्ये आहेत.
निःश्रेयसाय लोकस्य, लोकांच्या परमकल्याणासाठी म्हणून व्यासांनी भागवत निर्माण केलं. महात्मा सुतांनी म्हटलं, शुकदेवाने राजा परीक्षिताला गंगेच्या तीरावर ते सांगितलं आणि मी तिथे होतो, मी ते ऐकलं आणि तेच मी तुम्हाला आता कल्याणाचं साधन म्हणून सांगणार आहे. ऋषींनी पुन्हा म्हटलं, महाराज ही भागवताची कथा कशी निर्माण झाली? ही कथा कोणी सांगितली? ही कथा कोणी ऐकली? अर्थात आम्हाला भागवताचे लेखक, वक्ते आणि श्रोता यांचा परिचय हवा आहे. भागवताचा पहिला स्कंद हा परिचयात्मक स्कंद आहे. भागवत 12 स्कंदांचा आहे. पहिला स्कंद परिचयात्मक स्कंद आहे, दुसरा स्कंद साधनाध्याय आहे आणि तिसऱ्या स्कंदापासून 10 लक्षणं भागवताची एकेका स्कंदाला लावलेली आहेत. महाराज सांगा हे भागवत कसं निर्माण झालं? महात्मा सुत सांगू लागले, द्वापरे समनु प्राप्ते तृतीये युग पर्यये जात पराशनाद योगी वासव्यांकलय हरे. द्वापर युगामध्ये महर्षी वेदव्यासांचा अवतार झाला. वेदव्यास भगवान की जय. भगवंतांच्या 24 अवतारामध्ये वेदव्यासांचा अवतार आहे. व्यासांचं फार मोठं ऋण आपल्या संस्कृतीवर आहे. आपल्याकडे जेवढं म्हणून ज्ञान आहे ना, ते सगळं ज्ञान आपल्याला व्यासांनी दिलेलं आहे. व्यासोच्चट्टम जगत सर्वम. एकदा हे व्यास आपल्या आश्रमात बसलेले आहेत. शम्याप्रास नावाचा आश्रम आहे त्यांचा. कुठे हा आश्रम? आपण बद्रीनाथला जाल ना, तर तिथून वरती माना नावाचं गाव आहे. तिकडे जात असताना व्यासाश्रम लागतो. व्यास गद्दी त्याला म्हणतात. सरस्वती नदीचा उगम आहे तिथे. सरस्वतीच्या तीरावर हा व्यासाश्रम आहे. व्यासाने आसन लावलं, प्राणायाम केला आणि ध्यानानं पुढे येणाऱ्या काळाचं चिंतन केलं. ऋषी मुनी क्रांतदर्शी असतात, त्रिकालज्ञ असतात. व्यासांना असं दिसलं की पुढे कलियुग आरंभ होणार आहे. कलियुगामध्ये अल्पायुषी मंदबुद्धी असे लोक निर्माण होणार आहेत. अधर्मानं ते वागणार आहेत आणि त्यामुळे त्यांना अत्यंत दुःखाला सामोरं जावं लागणार आहे. क्लेश सहन करावे लागणार. हे सगळं व्यासांनी पाहिलं आणि व्यासांचं मन खिन्न झालं. व्यासांनी एका वेदाचं 4 भागामध्ये विभाजन केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 शिष्यांना दिले. इतिहास पुराण माझे पिता रोमहर्षण त्यांना दिले. एक अखंड वेदराशी आता बुद्धीला झेपणार नाही लोकांच्या, म्हणून 4 भागामध्ये विभाजन केलं. पुन्हा मनात विचार आला, वेदामध्ये गूढ तत्वज्ञान आहे, सर्वसामान्य लोकांना वेदातलं ज्ञान समजणार नाही. म्हणून व्यासांनी काय केलं, सर्वसामान्य जनतेला सुद्धा उद्धानाचा मार्ग प्रशस्त व्हावा यासाठी म्हणून महाभारताचं निर्माण केलं. स्त्री शूद्र द्विजबंधूनां त्रयीनो श्रुतिगोचरा इति भारतमाख्यानम कृपया मुनिना कृतम. महाभारत निर्माण केलं. 1.25 लाख श्लोकांचं महाभारत. 1.25 लाख भारत केले निर्माण. महाभारत ही धर्मसंहिता आहे. धर्माचं सांगोपांग विवेचन महाभारतामध्ये. मला स्मरण होतं आपल्या नागपूर नगरीतले थोर विद्वान महामहोपाध्याय बाळशास्त्री हरिदास. हे एकमेव व्यक्तिमत्व असं होतं की जे महाभारताचं पारायण त्या ठिकाणी 1 लाख श्लोकांचं पारायण करत असत. पुण्यामध्ये महिना 4-4 महिने त्यांच्या महाभारतावर प्रवचन चालायचे. मग ते पारायण करायचे. असा वेग होता महाराज पारायण करण्याचा. 1 लाख श्लोकांचं पारायण महाभारताचं. महाभारत आहे धर्मसंहिता आहे. महाभारतात जे नाही ना ते कुठेच नाही आणि जे महाभारतात आहे ते सगळीकडे. ज्ञानोबरायने म्हटलंय, मनोनी महाभारती जे नाही ते नोहेची लोकीती या कारणे म्हणपे पाही व्यासो चिट्ट जगत्रय.
व्यासोच्चिष्टम जगत सर्वम यासाठी म्हटलंय. तरी सुद्धा व्यासांचं मन शांत होत नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये व्यास जी असताना त्यांच्या आश्रमामध्ये देवर्षी नारदांचं आगमन झालं. श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. भगवान नाम गात नारद आले. व्यासांचे गुरुदेव आहेत देवर्षी नारद. नारद हे व्यक्तिमत्व असं महान आहे महाराज. आपल्याला फक्त नारदांचं नाव ऐकलं की ते कळ लावणारे एवढंच फक्त कळतं, पण नारद फार महान आहेत. नारदांची भक्तिसूत्र वाचा म्हणजे आपल्याला कळेल नारदांचं श्रेष्ठत्व काय आहे. नारदांनी आपल्या जीवनात 4 शिष्य केले. 2 प्रौढ शिष्य आहेत आणि 2 बाल शिष्य आहेत. 4च शिष्य केले. प्रौढ शिष्य वाल्मिकी आणि महर्षी वेदव्यास आणि बाल शिष्य ध्रुव आणि प्रल्हाद. नारदांचं पूजन केलं. नारदांनी विचारलं, व्यासजी चेहरा खिन्न दिसतोय, काही चिंता आहे का? सांगितलं, महाराज काय करू, माझं मन अत्यंत खिन्न झालंय, असंतुष्ट झालंय, कशातच मन लागत नाही. नारदाने म्हटलं, मन जर संतुष्ट नाहीये तर त्याला कुठेतरी लावा. मन ही अशी गोष्ट आहे महाराज, त्याला जर कुठे लावलं नाही ना ते नसते उद्योग करतं. मनाला योग्य विषय दिला पाहिजे. एम्प्टी माइंडेड डेव्हिल्स हाऊस, खाली दिमाग शैतान का घर. काहीतरी लिहा. वेदाचा भाग 4 भागात विभाजन केलंय. महाभारत ग्रंथ लिहिलाय, अजूनही मन शांत होत नाही. नारदाने म्हटलं, मला कळलंय तुमच्याकडनं काय चूक झाली. तुम्ही एवढं मोठं महाभारत निर्माण केलं, पण या महाभारतामध्ये यथा धर्मादयश्चार्था मुनिवर्यानुकीर्तिताः न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णितः. भगवान वासुदेवाचा महिमा तुम्ही याच्यामध्ये पाहिजे तसं वर्णन केलेला नाहीये. पण महाभारत एवढं मोठं जरी असलं तरी सुद्धा तुमचं मन शांत झालं नाही, त्याचं कारण आहे भगवंताच्या चरित्राशिवाय, भगवंताच्या कथेशिवाय मन शांत होणं शक्य नाही. ज्या काव्यामध्ये, ज्या कृतीमध्ये भगवंताचं काहीच नाहीये ते काव्य फार टिकत नाही. नयध्वजश्चित्रपदम हरेर्यशो जगत पवित्रम प्रगृणीत करेचित तदबाय संतीर्थ मुशंती मानसा अनयतर हंसा निरमंतु शिक्षया. रस भाव अलंकारायुक्त अशी वाणी जगताला पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं यशाचं जर वर्णन तिनं केलं नाही तर ती वाणी म्हणजे कावळ्यासाठी उष्टे पदार्थ फेकून दिले जातात, ज्याला उकिरडा म्हणतात, त्याला तसंच समजावं. व्यासजी भगवंताच्या लीलांशिवाय, कथेशिवाय मनाला शांती प्राप्त होणं शक्य नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. नारदांनी आपलं चरित्र सांगायला सुरुवात केली. अहम पुरातीत भवे भवम मुने दास्यास्तु कस्याश्चन वेदवादिनाम. पूर्वजन्मामध्ये मी दासीपुत्र होतो. माझ्या आई मोलकर्णीचं काम करत असे. गावामध्ये एक फार मोठे साधू होते, त्यांच्या घरी माझी आई काम करण्यासाठी जात असे. मी पण आईबरोबर जात असे. एका बाजूला बसून राहत असे. ते संत होते म्हणून त्यांच्या घरी खूप संत येत असत. आवागमन होत असतं संतांचं नेहमी. अनायास माझ्या मनावर लहानपणापासून संतांच्या संगतीचे संस्कार झाले. संतांचं स्वागत कसं करावं, त्यांची संगती कशी करावी, सत्संग कसा करावा. आमच्या गावामध्ये काही संत महात्मे आले. चातुर्मास त्यांना करायचा होता. लोकांनी व्यवस्था केली आणि मला सांगितलं की तू त्यांची सेवा कर. मला खूप आवडत असे मनातून संतांची सेवा करणं. मी त्यांची सगळी सेवा करू लागलो. दुपारच्या वेळेला ते कृष्ण भक्त होते, भगवान श्रीकृष्णांची कथा करत असत. मी पहिल्या रांगेत बसून कथा ऐकत असे.
सुंदर कथा सांगत होते ते कृष्णाची, आणि त्या कथेतला कृष्ण मला भावला. आणि कथा संपल्यानंतर मी गुरुदेवांच्या जवळ जाऊन विचारलं, गुरुदेव तुम्ही जो कृष्ण कथेमध्ये सांगितला तो कृष्ण त्याच्या सवंगड्यांबरोबर खेळत होता, बोलत होता, हसत होता, तो कृष्ण माझ्याशी बोलेल, माझ्याबरोबर खेळेल? सर्वसामान्य बाकीच्या लोकांना प्रश्न वेगळेपणाचा वाटला, पण माझ्या त्या सद्गुरूंनी विचार केला, याच्या अंतरंगामध्ये भगवत प्राप्तीची सुप्त इच्छा आहे, याला जर योग्य मार्गदर्शन केलं यातून एक सुंदर असा भक्त तयार होईल. का नाही रे तुला तो तुझ्याशी बोलणार, पण त्यासाठी ना तुला आधी त्याची खूप कथा ऐकावी लागणार आहे, त्याचं खूप नाम घ्यावं लागणार. नारदाने म्हटलं, व्यासजी त्या दिवसापासून माझं खेळण्यातलं लक्ष उडालं, मी पहिल्या रांगेमध्ये कथा ऐकायला बसू लागलो. आणि एक वेळ अशी आली की कथा जर ऐकली नाही ना तर मी जगू शकणार नाही अशी अवस्था झाली. जीव जीती जीवना संगे, मत्स्या मरण त्या वियोगे. 4 महिने चातुर्मास झाला, ते लोक जायला निघाले. मी त्यांच्या पायाला मिठी घातली, गुरुदेव तुम्ही चाललात, मला कृष्ण कथा कोण सांगणार, मलाही बरोबर घेऊन जावं लागेल. त्याने सांगितलं, बाळा तुला आमच्याबरोबर नाही येता येणार, कारण तुझी म्हातारी आई घरी आहे, तिची सेवा तुला केली पाहिजे, पण तू आमची खूप सेवा केलीस म्हणून आम्ही तुला आशीर्वाद देतो, तुला एक मंत्र देतो, नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. या मंत्राचा जप कर. आणि मस्तकावर हात ठेवला, सांगितलं, बाळा जा, तुला कृष्ण दर्शन होईल. माणसाच्या जीवनातला सर्वात श्रेष्ठ क्षण कोणता? जेव्हा आपल्या सद्गुरूंचा वरदहस्त आपल्या मस्तकावर पडतो, तेव्हा समजावं आपला परमार्थ सिद्ध झाला, आपलं जीवन कृतार्थ झालं. अधिकारी महापुरुषांचा वरदहस्त मस्तकावर पडला. काय होतं? मला प्रसंग आठवतो, पैठणला सगळे जमलेले आहेत. काय रे तुमची नावं? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. एकाने म्हटलं, नावं तर खूप मोठी आहेत. तुझं काय नाव म्हटलं? ज्ञानदेव. अरे ज्ञानदेव नाव तर कोणाचंही असतं, तो रेडा चाललाय त्याचंही नाव ज्ञानदेव आहे. मग त्याच्यात आणि तुझ्यात एकच आत्मा आहे का? सामान्य प्रश्न नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी सहजपणानं सांगितलं, अलबत त्याच्यात माझ्यात एकच आत्मा आहे. एकानं म्हटलं, असं बघू बरं. आणि त्यानं त्या रेड्याच्या पाठीवर कोरडे ओढायला सुरुवात केली. तुझ्यात आणि त्याच्यात जर एकच आत्मा आहे, तर याच्या पाठीवर जर कोरडे ओढले तर त्याचे वळ तुझ्या पाठीवर उमटले पाहिजेत. सपासप कोरड्याचे वार करू लागला. आणि महाराज आश्चर्य, तिकडे रेड्याच्या पाठीवर कोरड्याचे वार होत होते आणि इकडे ज्ञानोबरायांच्या पाठीतून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. ते पाहिल्यानंतर काही लोकांनी म्हटलं, अरे थांबवा, ही मुलं सामान्य नाही आहेत. तरी सुद्धा समाधान झालं नाही. एकानं म्हटलं, यांना काहीतरी जादू येत असावी, आपली नजरबंदी करत असावा. आम्ही तुम्हाला मानू तेव्हाच मानू जेव्हा तुम्ही आम्हाला या रेड्याच्या मुखातून वेदमंत्र ऐकवाल. ऐकवशील? इतिहासामध्ये आतापर्यंत कधीच न घडलेली घटना. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, तुमची जर इच्छा असेल तर रेडा सुद्धा वेद बोलेल. कुठला अभिनिवेश न बाळगता ज्ञानदेव रेड्याच्या जवळ आले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. मी कशासाठी सांगतो की सद्गुरूंचा वरदहस्त मस्तकावर ठेवला तर काय होतं. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि ज्ञानदेवांनी आज्ञा केली, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. आणि महाराज आश्चर्य आहे, रेडा वेद बोलू लागला. म्हैसिक पुत्र केला वाचक वेदाचा, प्रतिष्ठाने
परांचा विशेष अर्थ केला श्रीमद भगवत गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय देव जय ज्ञानदेवा जय देव जय देव जय ज्ञानदेवा जय शिवाचा आदि परब्रह्म ठेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा जय देव जय देव जय ज्ञानदेवा जय देव जय ज्ञानदेवा जय देव जय ज्ञानदेवा मैसी पुत्रा मुखे बोलविल्या श्रुती रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला माझ्या मस्तकावर त्यांनी वरदहस्त ठेवला निघून गेले मी जप करू लागलो पण आई जप करू देईना प्रतिबंध आला एके दिवशी माझी आई पहाटेच्या वेळेला अंधारामध्ये धार काढायला गेलेली असताना एका सापावर तिचा पाय पडला आणि सापाने त्याला दंश केला आणि माझी आई देवा घरी गेली आईचा औरदैविक कर्म केलं त्यानंतर गाव सोडला आणि मी एका वनामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसलो आणि माझ्या गुरुदेवाने दिलेला जप करू लागलो आता मला टोकणारं अडवणारं कोणीच नाही आहे ध्यायत चरणां भोजम भावनिर्जित चेतसा औत्कंठ्याशुल्कलाक्षस्य हृदयासीन्वेषणैर्हरिः व्याजी काय सांगू तुम्हाला माझ्या अंतरंगामध्ये इतका दिव्य प्रकाश पडला आणि त्या पाठोपाठ भगवंताचं बाल मुकुंदाचं दिव्य दर्शन मला झालं कृष्ण कन्हैया लाल की जय दिव्य असं दर्शन झालं त्या दर्शनानं मी वेडावलो ओ किती सुंदर पण पुढच्या क्षणी ते अदृश्य झालं रूप मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करू लागलो पण ते रूप काही समोर येईना आकाशवाणी ऐकायला आली अविपक्व कषायानाम दुर्दर्शोहम कुयोगिनाम बाळा अरे माझ्या दर्शनाची योग्यता अजून तुझ्यामध्ये आलेली नाहीये आणि त्यामुळे मी तुला फक्त रूपाची झलक दाखवली यानंतर माझं दर्शन नाही होणार हे बघा आपल्याला जरी वाटत असलं देवाचं दर्शन आपल्याला व्हावं रामरायन आपल्या समोर उभं राहावं पण आपल्यामध्ये भगवंताच्या दर्शनाची योग्यता आधी आली पाहिजे आपल्याला भगवंताचं ते दिव्य ते सण झालं पाहिजे समर्थांच्या चरित्रामध्ये प्रसंग आहे समर्थांना प्रत्यक्ष रामरायाने अनुग्रह दिला त्रयोदशाक्षरी मंत्र रामरायाने दिला गुरुमुंजी रंगाचे वस्त्र रामरायाने दिले आणि असं वर्णन आहे की रामरायाचं दर्शन झाल्यानंतर अनुग्रह झाल्यानंतर समर्थ 3 दिवस बेशुद्ध होते भगवंताच्या दर्शनाची योग्यता आपल्यामध्ये सुद्धा आली पाहिजे मी पुन्हा पुन्हा भगवंताला आळवू लागलो दर्शन दो गण श्यामनाथ मोरी अखिया प्यासी रे दर्शन दो गण श्यामनाथ मोरी अखिया प्यासी रे दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे दर्शन दो घनश्याम
मंदिर मंदिर मूरत तेरी, मंदिर मंदिर मूरत तेरी, फिर बिना देखो सूरत तेरी, बिन देखो सूरत तेरी, जुग भी तेरा आई मिलन की पूर्णमासी रे, दर्शन दो श्याम नाथ अखिया प्यासी, दर्शन दो घनश्याम। जय हो। द्वार दया का जब तू खोले, द्वार दया का जब तू खोले, पंचम स्वर में गूंगा बोले, पंचम सुर में गूंगा बोले, मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्र पातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। अंधा देखे लंगड़ा चल कर, अंधा देखे लंगड़ा चल कर पहुँचे काशी रे, दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे, दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे, दर्शन दो घनश्याम। अळू लागलो भगवंताला, पण दर्शन नाही झालं. आकाशवाणी ऐकायला आली, या जन्मात नाही पण पुढच्या जन्मामध्ये तुला माझं हवं तेव्हा दर्शन मिळेल. उर्वरित आयुष्य भगवान नामामध्ये घालविलं. व्यासजी काय सांगू, आता भगवंतानी एवढी मोठी कृपा केली आहे, आता मला नारदाचा जन्म मिळाला आणि या जन्मामध्ये वाटेल तेव्हा मला भगवंताचं दर्शन घेता येतं. मी ज्या वेळेला इच्छा करेल त्यावेळेला तो माझ्या डोळ्यासमोर येऊन उभा राहतो. हे सगळं कशामुळे घडलं, मी माझ्या गुरुदेवांच्या मुखातून कृष्ण कथा ऐकली आणि त्यामुळे हे सगळं झालं. म्हणून तुम्ही सुद्धा काय करा, भगवान श्रीकृष्णांची कथा लिहा, त्याशिवाय तुमचं मन शांत होणार नाही. नारदजी निघून गेले. त्यानंतर व्यासांनी आसन लावलं, प्राणायाम केला, षटचक्राचा भेद केला, समाधी लावली आणि समाधीमध्ये भगवंताच्या लीलांचं दर्शन घेतलं आणि व्युत्थान दशेमध्ये आल्यानंतर त्या लीला लिहून काढल्या आणि यातून हळूहळू श्रीमद भागवत नावाचा दिव्य ग्रंथ निर्माण झाला. भागवत निर्माण झालं आणि व्यासांची मनोवृत्ती शांत झाली. आता मनामध्ये विचार आहे, हे भागवत कोणाला तरी दिलं पाहिजे. आमच्याकडचं ऋषी मुनींनी ज्ञान जे आहे ना ते लपून ठेवलं नाही, ते वाटलं. पाश्चात्य संस्कृतीमध्ये लावलेला शोध गुप्त ठेवला जातो, कोणाला कळू नये याची खबरदारी घेतली जाते. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ब्रह्मज्ञान सुद्धा सगळ्यांना त्या ठिकाणी मुक्तपणानं दिलं जातं. आमच्या ऋषीमुनींचं, आमच्या संतांचं फार मोठं ऋण आमच्यावर आहे महाराज, की त्यांनी त्यांना आलेला अनुभव दिलखुलास सगळ्यांना सांगितलं. पण ज्ञान देत असताना एक अट आहे, अशिष्याय न देयम, अयोग्य व्यक्तीला ते द्यायचं नाही. कुणाला द्यावं? मला जर पुत्र असता तर भगवंताने व्यासांच्या अंतरंगातली इच्छा जाणली आणि त्यांना पुत्र होण्याची व्यवस्था केली.
श्रद्धे डोंगरेजी महाराज नेहमी कथा सांगत असत. एकदा पार्वतीनं भगवान शंकरांना विचारलं, डोळे मिटून कसलं चिंतन करता? भोलेनाथ बोलतात, मी भागवताचं चिंतन करतो. मलाही सांगा ना भागवत. भगवान शंकर तिला एकांतामध्ये भागवत सांगू लागले आणि भागवत सुरू झालं आणि पार्वतीला झोप येऊ लागली. पण गंमत काय झाली होती, जिथे भगवान शिव बसले होते तिथे आसनाच्या खाली एक अमृत अंड पडलेलं होतं पक्ष्याचं. अमृतमय कथा सुरू झाली आणि त्या अंड्यामध्ये जीव आला आणि त्यातून एक पिलू निर्माण झालं आणि ते पिलू समोरच्या झाडावर बसून कथा ऐकू लागलं. त्याच्या लक्षात आलं यांना झोप येते. या बाबांना जर कळलं हिला झोप येते तर हे भागवत सांगणं बंद करतील, आपल्याला पुन्हा भागवत ऐकायला मिळणार नाही. म्हणून त्या पिलानं हुशारी केली. पार्वतीला झोप लागली की तिच्या आवाजामध्ये हुंकार भरायला सुरुवात केली. भगवान शंकराने सांगितलं, तू हुम हुम करत जा मध्ये मध्ये. संपूर्ण भागवत झालं. महादेवांना जेव्हा कळलं तेव्हा अत्यंत क्रुद्ध झाले. त्रिशूळ सोडला. जीवाच्या आकांतानं ते पिलू शेजारी व्यासाश्रम होता तिथे आलं. सूक्ष्म रूप धारण केलं. व्यासांची पत्नी अरणी अंगणात उभी होती. तिनं जांभई देण्यासाठी आ केला. त्याच्या तोंडातून आत पोटात जाऊन बसला. व्यासांना आनंद झाला. भगवान शंकरांची प्रार्थना केली, क्षमा मागितली. भगवान शिव निघून गेले. त्यानंतर व्यासजी वाट पाहतात, आता आपल्याला पुत्र होणार आहे. आनंद झाला. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 4 वर्ष झाले, 12 वर्ष झाले. डिलिव्हरी होईच ना. काय करावं? व्यासाने सरळ विचारलं शुकाला, किती वर्ष इथं राहायचंय अजून? त्यानं सांगितलं, इथेच राहणार आहे मी कायम. ब्रह्मचिंतन माझं चालू आहे. बाहेर जर मी आलो तर माया माझ्यावर कार्य करेल आणि तुम्ही मला संसारात अडकवाल. म्हणून मला ते करायचं नाही. इथंच मी ब्रह्मचिंतनात निमग्न आहे. महाराजांच्या चरित्रात प्रसंग आहे. महाराजांच्या आईनं हट्ट धरला, गणू लग्न कर, बायको आण छान. महाराजांनी एका अंध कन्येशी विवाह केला आणि सांगितलं, आई ही आणली आहे ना सून, ती तुझ्याकडे डोळे वर करून सुद्धा पाहणार नाही म्हणले कधी. अशी सून घेऊन आलोय म्हणले. विरक्त. व्यासांनी वचन दिलं आणि प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी येऊन सांगितलं, माझी माया जगाला सतावणारी पण तुम्हाला काही करणार नाही. आणि शुकांचा जन्म झाला. शुकदेव भगवान की जय. जसे शुकदेव जन्माला आले तसे वनाकडे निघून जातात. व्यास मागे धावतायत. व्यासांना त्यांना भागवत शिकवायचंय. व्यासाने काय केलं, आपल्या मुलांना शिष्यांना भागवतातले काही श्लोक शिकवले. शुकदेवांनी ते ऐकले. त्यांच्या मनात भगवंताच्या दिव्य सगुण स्वरूपाची अनुभूती त्यांना प्राप्त झाली. सगुण दर्शन झालं. शुकदेव भारावले. व्यासांच्या जवळ आले आणि व्यासांना प्रार्थना केली, मला भागवत द्या, भागवत शिकवा. आणि व्यासांनी श्रीमद भागवताचं ज्ञान शुकदेवांना दिलं. ससंवितां भागवतीं कृत्वानुक्रम्य चात्मजं शुकमध्यापयामास निवृत्ती निरतं मुनी. 2 प्रश्नांची उत्तरं झाली. भागवत निर्माण कसं झालं, शुकदेवाने भागवताचं ज्ञान कसं घेतलं. आता एक प्रश्न राहिला, राजा परीक्षिताला काय कारण घडलं सर्वसंग परित्याग करून गंगेच्या तीरावर यायला? राजा परीक्षिताचं चरित्र महाभारताच्या युद्धानंतर सुरू होतं. महाभारताचं युद्ध झालं. अश्वत्थाम्याच्या मनामध्ये पांडवांचा सूड घ्यावा अशी भावना धगधगते. अश्वत्थाम्यानं अंधारामध्ये जाऊन द्रौपदीचे 5 मुलं पांडव समजून मारले. अश्वत्थाम्याला अर्जुनानं पकडून आणलं. द्रौपदी, हा नराधम ज्यानं तुझी मुलं मारली आहेत, याला मी आत्ता ठार मारतो. द्रौपदी किंचाळली, मुच्यता मुच्यता मेशाला मारू नका. भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं, द्रौपदी म्हणते ते खरं आहे, याला मारायचं नाही, पण याला अपमानित करून सोडायचं. बडे लोगों को शारीरिक दंड दंड नहीं, अपमान ही मृत्युदंड के समान होता है. अश्वत्थाम्याच्या मस्तकावरचा मणी काढून घेतला. अश्वत्थामा
सुडाच्या भावनेनं धगधगतोय. मला पांडवांचा बदला घ्यायचा, त्यांना नाही मारता आलं तर परंतु त्यांचा वंश मी वाढू देणार नाही. त्याला माहित होतं अभिमन्यूची पत्नी उत्तरा गर्भवती आहे आणि तिच्या पोटामध्ये पांडवांच्या वंशाचा शेवटचा दिवा आहे. भगवान श्रीकृष्ण कधी द्वारकेला जातात त्याची वाट पाहत होता. भगवान श्रीकृष्णांनी खोटंच एकदा सगळीकडे पसरवलं, मी उद्या जाणार आहे. ते गेलेच नाही. अश्वत्थामाला म्हटलं गेले म्हणून त्यांना ब्रह्मास्त्र सोडलं. उत्तरेनं भगवंताचा धावा केला. भगवान श्रीकृष्ण उत्तरेच्या उदरामध्ये येऊन त्या ब्रह्मास्त्राचा नाश करतात आणि त्या पांडवांच्या नातवाचा भगवान उद्धार करतात, त्याचं रक्षण करतात. यानंतर कुंती मातेने भगवंताची दिव्य स्तुती केली आहे. कुंती स्तुती भागवतातली महत्वपूर्ण स्तुती आहे. धर्मराजांना पितामह भीष्मांच्या करवी महाभारताचं अर्थात वर्णाश्रम इत्यादिकांचं दिव्य ज्ञान ऐकविलंय. पितामह भीष्म भगवंताला पाहत पाहत त्यांची स्तुती करत करत त्या ठिकाणी या जगाचा निरोप घेतात. भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेले. उत्तरेनं बाळाला जन्म दिला. परीक्षित असं नाव ठेवलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण फार दिवस झाले द्वारकेला गेले, त्यांचे काही वार्ता नाही. पण अर्जुन पाहायला जातो. 7 महिन्यानंतर अर्जुन परत येतो आणि अर्जुनानं एक भयानक बातमी सगळ्यांना सांगितली. दादा, वंचितोहम महाराज हरिणा बंधुरूपिणा. त्या भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला फसवलं आणि ते आपल्याला सोडून निजामाला निघून गेले. हे ऐकल्यानंतर पांडव अत्यंत व्याकुळ झाले. भगवान श्रीकृष्णाने आपल्यावर किती किती ऋण केलंय, किती संकटातून वाचवलंय. एक एक प्रसंग आठवतोय. पांडवांनी परीक्षिताला राज्याभिषेक केला आणि पांडव हिमालयातलं सतोपत नावाचं शिखर तिथून स्वर्गारोहण करते झाले. परीक्षित राज्य करू लागले. दिग्विजय करण्यासाठी एकदा निघाले. एका ठिकाणी मुक्काम पडला. वनामध्ये रडण्याचा आवाज कोणाचा तरी येतोय. त्या रोखानं जाऊन पाहता एका गुहेतून आवाज येतोय. पाहिलं, भयानक दृश्य दिसलं. एक गाय आणि बैल गुहेमध्ये आणि एक पुरुष त्या गायीला मारतोय. रक्त सळसळलं. मला स्मरण होतं छत्रपती शिवरायांचं. शिवाजी महाराज लहान होते, बाल, आणि बादशाहनं शहाजीराजानं म्हटलं, तुम्हारा बच्चा शेर है, मैंने सुना है, मुझे उसको देखना है, उसको ले आओ. शहाजीराजे बाल शिवरायांना घेऊन निघाले आणि मुद्दाम रस्त्यात एका खटकानं गाय कापली. 8 वर्षाचे शिवराय महाराज, रक्त सळसळलं. छोटीशी तलवार हातामध्ये घेतली आणि जाऊन त्या खटकाचे दोन्ही हात कापून टाकले. नराधम गोहत्या करता है. गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. गोहत्या आहे, महापाप आहे. राजा परीक्षित धावून गेला. तो होता कली. त्यानं राजा परीक्षिताचे पाय धरले. महाराज, मला क्षमा करा, मला जीवनदान द्या. सांगितलं, अगोदर माझ्या राज्याबाहेर हो, सगळीकडे तुमचं राज्य आहे महाराज, मी जाऊ कुठे? असं करा, तुम्ही मला काही जागा नेमून द्या, मी त्या ठिकाणी राहील. परीक्षितानं त्या कलीला राहण्यासाठी 4 जागा दिल्या. द्यूतंपानम स्त्रियस्सु नायत्रा धर्मश्चतुर्विध. जुगार, तिथे कली राहतो. मदिरापान जिथं केलं जातं तिथे कली राहतो. परस्त्रियांवर अन्याय अत्याचार केला जातो तिथे कली राहतो. आणि जिथे हिंसा केली जाते अर्थात मांसाहार केला जातो तिथे कली राहतो. कलीनं म्हटलं, मला द्रव्य पाहिजे. सांगितलं, सोन्यात तू राहा, अर्थात अन्यायानं अनितीनं मिळवलेल्या द्रव्यामध्ये तू राहा. ती गाय म्हणजे पृथ्वी आहे आणि बैल म्हणजे धर्म आहे. बलिराजानं, त्या परीक्षितानं त्या धर्माचे, त्या बैलाचे 3 पाय लुळे झालेले होते. सत्य, शौच, तप आणि दया 4 पाय असतात धर्माचे. लुळे झालेले 3 पाय दुरुस्त करून दिले. परीक्षिताला कलीला दंड दिला. कलीनं मनात विचार केला, मला दंड दिलाय ना, राजाला कुठेतरी गोत्यात आणेन. एक दिवशी महाराज परीक्षित शिकार करण्यासाठी वनात आले. तहान लागले म्हणून एका आश्रमात गेले. समाधीस्थ मुनी होते शमिक. खरी का खोटी समाधी पाहावी म्हणून साप टाकला गळ्यामध्ये. राजा निघून गेला, पण मुनींच्या
पुत्रानं शृंगीनं ते पाहिलं आणि त्यानं शापवाणी उच्चारली, तिलंगित मर्यादम तक्षक सप्तमे हनी दंशति स्म कुलांगारम चोदितो मे तद्द्रुहम. ज्याने कोणी केलं असेल तक्षकाचा दंश होऊन तो ठार मरेल, शाप दिला. शमिकांना हे कळलं. शमिकाने म्हटलं, शृंगी अरे असं करायला नको होतं रे, तो शाप सामान्य नाही, राजा परीक्षिताला लागलाय. आणि परीक्षिताला आता तुझं आयुष्य 7 दिवस उरलंय हे कळवावं म्हणून एका शिष्याला पाठविलं. परीक्षित महाराज आपल्या महालामध्ये आले, डोक्यावरचा मुकुट खाली काढून ठेवला आणि एकदम जाणीव झाली आपल्याकडनं अपराध झालाय, ब्रह्मनिष्ठ महात्म्याचा अवमान झालाय. एवढ्यात शमिकांच्या शिष्याने सांगितलं, महाराज तुम्हाला शाप झालाय. मृत्यूचा शाप ऐकल्यानंतर परीक्षित वैराग्यशील झाले, तीव्र वैराग्य झालं. जन्मेजय आपला पुत्र त्याला राज्याभिषेक केला आणि अंगावर पांढरं वस्त्र परिधान करून परीक्षित महाराज गंगेच्या तीरावर आले, शुकताल क्षेत्रामध्ये. प्रायोपवेशन नावाचं व्रत घेतलं. आता शरीरातून प्राण जाईपर्यंत अन्न जल घेणार नाही, याला प्रायोपवेशन म्हणतात. राजानं प्रायोपवेशन व्रत घेतलं हे ऐकून अनेक महान ऋषीमुनी संत त्याला भेटायला आलेले. राजानं सगळ्यांना विचारलं, महाराज माझ्याकडनं अपराध घडलाय, ब्रह्मनिष्ठ महात्म्याचा अवमान झालाय आणि मला शाप झालाय, 7 दिवसांचं आयुष्य शिल्लक आहे, माझा उद्धार कोण करेल? कुणालाही सांगता येईना 7 दिवसात उद्धार करण्याचं साधन काय आहे. राजा परीक्षिताच्या प्रश्नानं दूर गुहेमध्ये ध्यानाला बसलेल्या शुकदेवांच्या अंतरंगाची तार छेडली गेली. नियतीनं संकेत दिला आणि न बोलावता भगवंताच्या प्रेरणेनं शुकदेवजी महाराज तिथे आले. शुकदेव भगवान की जय. राजा परीक्षितानं शुकदेवांचं स्वागत केलं, प्रार्थना केली, महाराज आपल्यासारख्या महात्म्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी सुद्धा मनुष्य पुण्यवान होतो, सगळ्या पापांचा नाश होतो. मला तर आपलं दर्शन झालंय, भगवान श्रीकृष्ण माझ्यावर खरंच प्रसन्न आहेत. महाराज सांगा, ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे अशा व्यक्तीनं काय करावं, मरणासन्न व्यक्तीचं कर्तव्य काय आहे. आणि इथून पुढे शुकदेवजी महाराज श्रीमद भागवताला आरंभ करतात. खरं भागवत इथून सुरू होतं. सकल कली कल्मषोन्मूलिनी श्रीकृष्ण लीला संबंधिनी भागवती कथा प्रारभ्यते. देवाः आयान्तु यातु दाना अपयान्तु विष्णु कदा स्थानं रक्षस्व. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीशुक उवाच वरीयानेशते प्रश्नः कृतो लोकहितं नृप. आत्मविस्सम्मतः पुंसां श्रोतव्यादिशयः परः. श्रोतव्यादीनि राजेन्द्र नृणां सन्ति सहस्रशः. अपश्यतामात्मतत्त्वं गृहेषु गृहमेधिनाम्. धीरगंभीर वाणीने शुकदेवजी राजा परीक्षिताला उपदेश करू लागले. राजन, फार सुंदर प्रश्न तू केलायस. वरियानेश ते प्रश्न, या प्रश्नानं तुझं तर कल्याण होणारच आहे, परंतु तुझ्याबरोबर समस्त जगताचं कल्याण करणारा प्रश्न आहे. राजा रे, मनुष्याला करण्यासारखं पुष्कळ असतं, पण जे करण्यासारखं आहे, जे करणं आवश्यक ते न करता अनावश्यक करण्यामध्ये मनुष्य आपलं आयुष्य घालवितो. पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मानवी जन्म पुन्हा पुन्हा नाही. दुसरी गोष्ट आहे की दिवस आणि रात्र यांनी हळूहळू आयुष्य निघून जातं. निद्रया ह्रियते नक्तम व्यवायेन च वावयः. आयुष्य झोपेमध्ये किंवा विषय सेवनामध्ये जातं आणि दिवस व्यापार उद्यम करण्यामध्ये जातो. राजाने मनुष्याला आपण मृत्यूच्या दाढेत आहोत हे असून सुद्धा कळत नाही. तेषां प्रमोदतो निधनं पश्चन्न पश्यती. आणि म्हणून राजन, ज्याला आपलं परमकल्याण करायचं आहे, ज्याला आपलं जीवन साधायचं आहे, ज्याला आपला मृत्यू मंगल करायचं आहे, ज्याला अभयपद प्राप्त करून घ्यायचं आहे, त्यानं काय करावं. तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः. श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छता भयम. त्यानं भगवान परमात्मा श्रीकृष्णांच्या लीलांचं श्रवण करावं, कीर्तन करावं, स्मरण करावं आणि अंतिम समय आपल्याला भगवंताचं नाम मुखाला येईल अशी व्यवस्था करावी. अंते नारायण स्मृती. राजानं आणखी शुकदेवानं म्हटलं, गुरुदेव माझं जीवन घडावं, अर्थात माझा मृत्यू महान मंगल व्हावा, असं ज्ञान मला सांगा.
शुकदेवाने म्हटलं, राजा रे, हे भागवताचं ज्ञान जे माझ्या बाबांनी मला दिलं ते मी तुला सांगणार आहे. शुकदेवाने राजा परीक्षिताला भागवत सांगायला आरंभ केला. शुकदेवजी महाराज भागवत सांगायला तयार आहेत, पण आपली वेळ आता संपलेली आहे. म्हणून आपल्याला शुकदेवांचा दिव्य उपदेश उद्या संध्याकाळी 5 वाजता ऐकायला मिळणार आहे. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, सद्गुरू श्री महाराजांच्या चरणी, दत्ताभैयांच्या चरणी, तुम्हा सर्व संत सज्जन महानुभावांच्या मातृपितृ स्वरूप श्रोत्यांच्या चरणी सादर समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊया. भागवते महापुराणे द्वितीय स्कंदे अध्याय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. उद्या श्रीमद भागवताच्या कथेला, मूळ कथेला आरंभ होईल. वराह अवताराची कथा, स्वयंभू मनूची कथा, त्याचबरोबर त्या ठिकाणी सतीचं दिव्य चरित्र, हे सगळं आपण उद्या ऐकणार आहोत. सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित व्हायचं आहे. श्रीराम समर्थ. यानंतर आरती होईल. आरतीनंतर सर्वांनी सावकाश भोजन प्रसाद घ्यावा. काल बरेच भाविक प्रसाद न घेताच गेले, त्यामुळे गर्दी न करता सर्वांनी सावकाश प्रसाद घ्यावा व उद्या पुन्हा रामरक्षेपासून याच ठिकाणी उपस्थित व्हावे ही नम्र विनंती. आजच्या आरतीचे यजमान आहेत सौ माधुरी व श्री मधुकर वराड पांडे, सौ वासंती व श्री नरेंद्र गलांडे, सौ सुलभा व श्री मोहनराव कुकडे, सौ प्रतिभा व श्री प्रकाश श्रीखंडे, सौ अर्चना व श्री प्रवीण देशमुख, सौ हर्षदा व श्री प्रदीप खाडे, सौ साधना व श्री विलास सावरकर, सौ स्वप्ना व श्री राजेश हरदास, सौ मंजुषा व श्री प्रसाद सुपेकर, सौ अवंती व श्री चिन्मय कुलकर्णी व श्री अंबरीश गलांडे. धन्यवाद.
जगदीश्वर मे प्रसीद